दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राची मणिपूर संघावर 98 धावांची आघाडी झाली। पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्र संघाची धावसंख्या 3 गडी बाद 123 अशी होती। कर्णधार केदार जाधव 49 नाबाद होता। दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला। अंकित बावणे व केदार जाधव यांनी डावाची सुरुवात केली। पहिल्याच डावात मोठ्या सत्रात मोठा झटका मणिपूर संघाने दिला। कर्णधार केदार जाधव याने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं, मात्र 56 धावांवर विश्वजित यानं बाद केलं। त्यानंतर अंकित बावणे वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला आपली चमक दाखवता आली नाही। जेवणाच्या वेळेपर्यंत महाराष्ट्र संघानं 9 बाद 297 धावा केल्या, त्यामध्ये अंकित बावणे याने वैयक्तिक नाबाद 132 धावा केल्या होत्या। जेवणानंतर अंकित बावणे यानं आपलं 150 धावा पूर्ण करून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं। 153 धावा केल्यानंतर अंकित बावणे यानं आपली विकेट गमावली। महाराष्ट्र संघानं 81 2 षटकात 10 बाद 320 धावा केल्या। यामध्ये महाराष्ट्र संघाला 183 धावांची आघाडी मिळाली। संघासाठी सर्वाधिक अंकित बावणे याने 153 धावा, विद्येशवीर 58 आणि कर्णधार केदार जाधव 56 धावांचं योगदान दिलं। मणिपूर संघाकडून विश्वजित याने 77 धावा देत 4 बळी टिपले। त्याला किसन संघावर 3, अजय सिंह याने 2 बळी घेत साथ दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।